खुब्याच्या सांध्याचे ढोबळमानाने दोन मुख्य प्रकार आहेत, एक सिमेंटेड आणि दुसरा अनसिमेंटेड. आता असं पहा, हा खुब्याचा कृत्रिम सांधा आहे. हा सांध्याचा मांडीकडचा भाग आहे आणि हा सांध्याचा वाटीकडचा भाग आहे. मांडीकडचा भाग आणि वाटीकडचा भाग हा हाडाला कशा पद्धतीने जोडला जातो याच्यावर सिमेंटेड आणि नॉन सिमेंटेड असे प्रकार पडतात. ज्या भागात हा भाग सिमेंटच्या साहाय्याने मांडीच्या हाडाला जोडला जातो त्या प्रोस्थेसिसला सिमेंटेड प्रोस्थेसिस असं म्हणतात. व ह्याच्यापेक्षा ॲडव्हान्स प्रोस्थेसिसमध्ये सिमेंटचा वापर न करता हाडाचीच वाढ होऊन त्याने सांधा पकडला जाईल अशा पद्धतीने जो सांधा बसवला जातो त्याला नॉन सिमेंटेड प्रोस्थेसिस असे म्हणतात. याशिवाय हा जो सांध्याचा बॉल आहे आणि जी वाटी आहे, ह्याच्या वाटीचा जो आतला सरफेस आहे हा कोणत्या धातूपासून बनलेला आहे याच्यावरूनही सांध्याचे प्रकार ठरतात. पहा, जेव्हा सांधा आपण बसवतो तेव्हा ह्या दोन भागांचा एकमेकांमध्ये मोठ्या प्रमाणामध्ये घर्षण होत असते. हे घर्षण जेवढा मेटल चांगला तेवढं घर्षण कमीत कमी होतं. जेव्हा हा बॉल आणि ही वाटी हे लोखंडाचे असतात तेव्हा त्याला स्टील ऑन स्टील असे म्हणतात. जेव्हा ही वाटी प्लास्टिकची असते आणि बॉल लोखंडाचा असतो त्याला मेटल ऑन पॉली म्हणतात. पण सगळ्यात चांगला सांधा म्हणजे बॉल हा सिरॅमिकचा असतो व वाटी ही सिरॅमिक किंवा हायली क्रॉसलिंक पॉलीची असते. अशा सांध्याचं घर्षणमान कमी असल्यामुळे या सांध्यांचे आयुष्य खूप जास्त असते. मी माझ्या रुग्णांमध्ये जर का रुग्ण तरुण असतील, ॲक्टिव्ह असतील तर अशा रुग्णांच्या मध्ये नॉन सिमेंटेड आणि सिरॅमिक ऑन पॉली किंवा सिरॅमिक ऑन सिरॅमिक सांधा वापरण्याचा नेहमीच सल्ला देते.